महाराज, या राणी साहेब. आम्हाला या म्हणावं आणि आपण मोहिमेसाठी निघावं. म्हणजे सुरतेच्या मोहिमेवर जाणं गरजेचं आहे का? राणी साहेब, तुमच्या प्रश्नात धास्तावलेपण आहे. खबर आली आहे, शंभूराजे रायगडावर चाल करून येणार आहेत म्हणून. शंभूराजे रायगडावर चालून येणार? हसण्यावारी न्यावी एवढी साधी गोष्ट नाहीये ही. ही खबर आम्हाला अफवा वाटते. शिवाय आपल्या फौजा सुरतेच्या दिशेने निघालेल्या आहेत, त्यामुळे आता मोहीम थांबवणं शक्य नाही. महाराज, आपण ऐकावं. रायगडाचं संरक्षण महत्वाचं नाही का? रायगडाचं संरक्षण करण्यासाठी पुरेशा फौजा आहेत पायथ्याशी. कोणतंही पाऊल उचलण्याआधी एकदा खातरजमा करून घ्या. सर्व खातरजमा केली आहे आम्ही. त्या दिलेर खानाने आमचा भोपाळगड मारला. आता आम्ही सुरत लुटणार पुन्हा एकदा. मोगली मुलूक नेस्तनाबूत करणार आणि त्या दिलेर खानास सबक शिकवणार. म्हणजे आपण आपल्या निर्णयावर ठाम आहात? होय, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आणि हो, रायगडावर होणाऱ्या हल्ल्याची चिंता तुम्ही करू नका. आपण कितीही म्हणालात चिंता करू नका, तरी ही गोष्ट चिंता करण्यासारखीच आहे. शंभूराजेंबद्दल आपल्याला खात्री आहे, आम्हाला नाही. निवाडा जिंकल्याबद्दल सुनबाईंचं कौतुक नाही. ते तिथे हात पसरतील आणि तुम्ही हात. शंभूराजे स्वराज्यात परत आले तर या निवाड्याला आणि या भेटींना अर्थ. नाहीतर काय, दागिना स्वराज्याचा आणि शोभा आणतोय मुघलाईच्या गळ्यात. आइए शंभू राजे, आइए, आपके लिए तोहफा है. तोहफा क्या है? देख लीजिए. अल्लाह. लिखने के लिए इन सब चीजों की आपको जरूरत पड़ेगी. आजकल लिखने का काम बढ़ गया. मतलब साफ साफ कही. मतलब ये शंभू राजे कि आपने शहजादे शाह आलम को खत लिखा, वो भी हमारी इजाजत के बगैर. ओय लीला खलिता, तुम्ही जसे आमचे मित्र आहात तसे शहजादे सुद्धा आमचे मित्र आहेत. औरंगाबादेला 2 वर्ष एकत्र राहिलोय आम्ही. पण आम्ही खलिता लीला त्याला तुमचा ऐतराज का, तुमचा मज्जाव का? आम्ही तुमच्या आज्ञा पाळणार नाही. शंभू राजे, आणि आम्हाला कल्पना नव्हती. आमच्या मित्राला खलिता पाठवण्यासाठी आम्हाला तुमची इजाजत घ्यावी लागेल. शंभू राजे, इससे पहले भी आप गुस्ताखी कर चुके हैं. कसली गुस्ताखी? आम्ही तुमच्याशी चांगले वागतो, तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही होकार देतो, तरी तुमचा आमच्यावर भरोसा नहीं. भरोसा? शंभू राजे, भोपालगढ़ आपने हमें दिया था, लेकिन उसको जीतने की तरकीब किसने बताई थी? हमने. आपकी शर्तें किसने मानी? हमने. और आपने भोपालगढ़ नजराने के तौर पर शहजादे को दे दिया. उसका क्या मतलब है? मग आम्ही तुमच्या बरोबर रायगडावर चालून जाणार अशी अफवा तुम्ही उठवली, उसका क्या मतलब? शंभू राजे, जिस स्वराज्य का आप दिन रात डंका पीटते फिरते हो ना, उस स्वराज्य का आप पर कितना भरोसा है, ये दिखाना चाहते हैं हम. प्रयत्न करून बघा, काहीही हासिल होणार नाही. स्वतःपेक्षा जास्त भरोसा आहे आमचा स्वराज्यावर. ताना शेट्टी, काय मामला आहे नीट सांगा. मामला कसला सरकार? सरकार, आपल्या जीवावरती रायगडाच्या बाजारपेठेमध्ये
आम्ही पेढ्या दुकानात थाटून बसलो, पण आज 4 दिवस झाले आणि मालाची एक गोण पण रायगडावर आली नाही. कारण काय? सरकार, व्यापारी गुमास्ते माल गडावर घेऊन यायला घाबरायला लागलेत. कारण हेच युवराजांचं रायगडावर आक्रमण होणार म्हणून. आता आम्ही या मोठ्या गोष्टीत काय बोलू? आम्ही ठरलो व्यापारी. तानी शेठ, स्पष्ट बोलावं. मला सांगा, खबर पक्की आहे ना? जी सरकार, खबर पक्की आहे. आदिलशाहीच्या व्यापाऱ्यांनी माणूस पाठवून आम्हाला सांगितलं, पण त्यापेक्षा जवाहर मोतेवाल्यांना फौजेच्या हालचालीची इत्तमभूत खबर असते. म्हणजे तीच खबर अनेक ठिकाणाहून येते आहे तर? हो, आणि मोतीवाल्यांच्या डाकेतली नोंद आम्ही खरी मानतो. भोपाळगड घेतला ही खबर जेव्हा तुम्हाला कळली, त्या आधीच ती आम्हाला समजली होती. मिरजेकडे, विजापूरकडे जाणारे व्यापारी गडावरच थांबले होते. एकूणच खबर पक्की आहे तर. जी सरकार, दिलेर खानानं रायगडावर डांगण्यासाठी फिरंगी 4 तोफा खरेदी केल्या आहेत, अशी खात्रीशीर माहिती आहे. आणखी काय सांगू सरकार? ठीक आहे, या आपण. जी सर. राम राम. राम राम. पंत, अहो आता काय करायचं? प्रसंग बाका आहे. कदाचित प्रसंगाला कठोर तोंड द्यावे लागेल. तुम्हाला खरंच वाटतं असं की युवराज गडावर चालून येतील? हो, त्यांना काय बुद्धी होईल आपण कसे सांगावे? पण एक नक्की, महाराजांनी सुरत मोहीम रद्द करावी लागेल. अनाजीपंत, महाराज मोहिमेवर गेले तरी श्रीमान रायगडाचं संरक्षण करायला आम्ही सक्षम आहोत. महाराणी साहेब, आपण काय म्हणालात? चिंता करू नका. फौज सज्ज ठेवा. महाराज कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या मोहिमेवर जातील. आपण येणाऱ्या प्रसंगांना धैर्यानं तोंड देऊ. वाह वाह महाराणी साहेब, धन्य झालो. आज साक्षात जिजाऊ आऊसाहेबांचा भास झाला. हो, बघा ना, अहो तीच तडफ, तोच आवेश, साक्षात आऊसाहेबच. आज आऊसाहेब हव्या होत्या असं राहून राहून वाटतंय हो मातोश्री. खरंच आम्हालाही तसंच वाटतंय. आऊसाहेब होत्या तेव्हा सगळेजण एक जीव असायचे, सगळेजण एकमेकात मिसळून असायचे. आऊसाहेब म्हणजे आळा होत्या, दोरी. सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी ती दोरी, तो आळा गेला आणि विस्कळीतपणा आला. नाहीतर या अशा अफवांनी रायगडाची पायरी चढण्याचं तरी धाडस दाखवलं असतं का हो? हो, तेही खरंच आहे. पण मातोश्री, युवराज गडावर चालून येणार ही अफवाच आहे. पण गडावर बघितलं ना कसं वातावरण झालंय. जणू मोगलांची फौज घेऊन शंभूराजे रायगडाच्या पायथ्याशीच येऊन उभे राहिले. मुद्दाम अफवा पसरवलीये. आम्ही रयतेचं किंवा व्यापाऱ्यांचं समजू शकतो, पण थोरल्या बाईसाहेबांनी तरी खातर जमा करून घ्यायला पाहिजे होती. नाहीतर पुन्हा त्यांचंच हसं व्हायचं. आणि पुन्हा सगळं खापर युवराजांवर फोडतील मातोश्री. अहो, कावीळ झालेल्या माणसाला सगळंच जग पिवळं दिसतं. त्याला आपण तरी काय करणार? म्हणून आऊसाहेबांची आठवण येते. त्या असत्या तर. सुनबाई, सारखं नाव घेत आहे आऊसाहेबांचं. समाधीचं दर्शन घेऊन येऊ. तिथे थोडा वेळ बसला तर मन मोकळं होईल. गडाच्या पायथ्याशी किती फौज आहे? सुरतवर चालून जाणारी धरून सांगू, रायगडाच्या हिफाजतीसाठी किती फौज आहे? 5,000ची फौज आहे. आणि तसाच काही प्रसंग आला तर 10 ते 15,000ची फौज उभी राहू शकते. महाराज गड उतार झाले, मोहिमेसाठी रवाना झाले की सुट्टीवर गेलेल्या बारगिरांना बोलावून घ्या. जी. आम्हाला जोखीम नको. जोखीम कसली महाराणी साहेब? रायगडाच्या आजूबाजूला बघा किती गड आहेत ते. येतील ते राहणार नाहीत.
या कुलमुक्त्यार, आपण सदरेवर. नाही मातोश्री, आम्ही इथेच. पाचाडला निघालोय. त्यांना आऊसाहेबांचं दर्शन घ्यायचंय. दर्शनाला का शंभूराजेंच्या स्वागताला? काय बोलताय थोरल्या बाईसाहेब? आम्ही योग्य तेच बोलतोय. अहो, धाकट्या बाई साहेब, पाचाड आता आऊसाहेबांपुरता मर्यादित राहिलं नाही. म्हणजे ते आता खबर देण्या घेण्याचं केंद्र बनलंय. तिथून माणूस येतो, तिथून खलिते येतात, भिंतीवरून फेकले जातात, म्हणून गोंधळी पाठवले जातात. विचारा. काय बोलताय? मग साळसूतपणाचा आव आणायचा नाही आणि आऊसाहेबांच्या नावामागे दडायचं नाही. रावजी पंत, जी राणी साहेब. शंभूराजेंच्या आक्रमणाचा धोका टळेपर्यंत घरातल्या कोणत्याही व्यक्तीने गड उतार व्हायचं नाही. जी. आणि सुनबाई, तुम्ही तर बाहेरही पडू नका. सगळ्यांनी जरा जपून. त्यात महाराज नाही, काळजी घ्या. तुम्ही या आता. आणि हो धाकट्या बाई साहेब, आक्रमणाच्या काळात तुम्ही ही काळीज घट्ट करा. कोणाचीच माया लाड कोड कौतुक करत बसू नका. क्या हो रहा है मुल्ला? ये सब क्या हो रहा है? ये हुआ क्या? अरे शिवाजी राजे हमारे सूरत को लूटने के लिए जा रहा है. या अल्लाह, अब क्या करें? और तो और मुल्ला अहमद, हमारे शहजादे ने सरदार नरमस्त खान के साथ में बहुत बड़ी फौज भेजी है शिवाजी राजे को रोकने के लिए. लेकिन हुजूर, मुझे एक बात समझ में नहीं आ रही है. हम यहाँ दक्षिण में इतनी बड़ी फौज के साथ बैठे हैं, हमारे साथ शिवाजी का शहजादा युवराज शंभूराजे भी है, फिर भी शिवाजी राजे की इतनी बड़ी हिम्मत. हम वर्षों से दक्खन में अपने पैर जमा कर बैठे हैं. हमारा खौफ फैलने के बजाय वो शिवाजी राजे हमारे सूरत को लूटने के लिए जा रहा है. अगर उसने सूरत को लूटा तो हमारी बड़ी बदनामी होगी. आलमगीर बादशाह हमें कभी माफ नहीं करेंगे. लेकिन काय झालं खान साहेब? पुन्हा पुन्हा असं बोलवत जाऊ नका आम्हाला. शंभूराजे, ये सब क्या चल रहा है? काय झालंय काय? अरे आपके वालिद हमारे सूरत को लूटने के लिए जा रहे हैं. खान साहेब, तुम्हाला मिळालेली खबर खरी सुद्धा असू शकते. तो रोको उन्हें. आम्ही कसं रोखणार खान साहेब? ते नाराज आहेत आमच्यावर. ते आमचं काही ऐकणार नाही. आणि जर त्यांनी ठरवलं असेल तुमची सूरत बदसूरत करायची तर ते करणारच. शंभूराजे अगर सूरत लूट गया तो हम बदनाम हो जाएंगे. थोडी दुरुस्ती करतो खान साहेब. जर तुमची सूरत तिसऱ्यांदा लुटली गेली तर बदनाम तुम्ही नाही, शहजादा होणार, रणमस्त खान होणार. कारण ते औरंगाबादेत आहे, सुरतेपासून जवळ ते आहे. तुम्ही तर इथे दक्षिणेत आहात. त्यामुळे सुरतेची चिंता करण्यापेक्षा आणखी आदिलशाही मुलखात शिरावं, म्हणजे सुरतेच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर येणार नाही. तो तुम नहीं रोकोगे? खान साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हीच काय, तुमचा बादशाह सुद्धा रोखू शकत नाही. येतो आम्ही. हुजूर, ये काफिर बड़े बेमुरवत होते हैं. हमें तो लगता है इन बाप बेटों की हमें फंसाने की कोई चाल तो नहीं है. मुल्ला अहमद, देखा जाए तो शंभूराजे ने बात तो हमारे फायदे की ही की है. हुजूर, सूरत से हमारा क्या लेना देना? और हम दक्खन में आगे बढ़े तो शंभूराजे और स्वराज्य के बीच फासला और बढ़ जाएगा.
ये है हमारा दूसरा फायदा। दादासाहेब तुम्ही हसताय? आबासाहेबांनी दिलेर खानाच्या पायात साप सोडलाय आणि तो नाचायला लागलाय. आम्ही समजलो नाही. आबासाहेब सुरतेवर चालून जा म्हणून शहजाद्यानं सुरतेच्या रक्षणासाठी आपल्या सरदारांना पाठवलं. खरं तर दिलेर खानानं सुद्धा जायला पाहिजे, तो मात्र इथंच थांबला. त्यामुळे औरंगजेब चिडणार आणि गेल्या 2 वर्षात दिलेर खानाच्या नावावर फक्त एकच किल्ला जमा आहे. त्यामुळे औरंगजेबाला वाटणार की दिलेर खान वेळकाढूपणा करतो, शिवाय कठीण प्रसंगात मदतीला सुद्धा जात नाही. मग औरंगजेबाची मर्जी खफा होणार. त्यात आम्ही आज शहजाद्याला पत्र पाठवणार. खर तर आमची मदत करण्याची खूप इच्छा आहे, पण दिलेर खान ऐकत नाही. उलट तो दक्षिणेत चाललाय आदिलशाही मुलखात. आणि मग शहजादाही दिलेर खानावर नाराज होणार आणि दिलेर खान अडचणीत येणार. पण मग आबासाहेब खरंच सुरतेवर चालून येणार? याचा अर्थ नाही. माहित नाही. सुरत सांगून दिलेर खानाची सुरत बघायला तर नाही येणार ना आबासाहेब? हे कोणीच सांगू शकत नाही. आम्ही सुद्धा फक्त अंदाज बांधू शकतो. एक गोष्ट मात्र नक्की, आता दिलेर खानाची कोंडी होणार. थोरल्या बाई साहेब, अहो काय हे? या तुम्ही आमच्या मागोमाग याल याची खात्री होतीच आम्हाला. आम्ही तुमच्या मागोमाग आहोतच, पण तुम्ही खूप झपाट्याने पुढे चालले. कारण परिस्थितीच तशी निर्माण झालीये. आम्हाला पाचाडलाही उतरू दिलं नाही. एवढ्या वेगाने आक्रमण करणार आहेत का शंभूराजे? धाकट्या बाई साहेब, निरोपांची देवाणघेवाण होतीये. तुम्हाला वाटतंय तशी परिस्थिती राहिली नाहीये आता. तुम्हाला काय, तुम्हाला सगळंच चांगलं दिसतं. शंभूराजेंमध्येही तुम्हाला खोट दिसत नाही. पण गेलेस ना मोगलांकडे, झालेस ना मनसबदार. मनसबदारपणा दिसतो, पण त्या मागचा त्यांचा उद्देश तुम्हाला दिसत नाही. आम्ही पाचाडला जातोय. धाकट्या बाई साहेब, खरं तर आम्ही तुम्हाला हे सदरेवरच सांगणार होतो, पण तिथे सर्वांदेखत सांगणं म्हणजे तुमचा शब्द उडवल्यासारखं झालं असतं, म्हणून इथे आले. शिवाय हे चौकी पहारे, हे सैनिकाचे जमवा थांबवा. आणि रायगडाचं काही बरं वाईट झालं तर काही होणार नाही. धाकट्या बाई साहेब, शंभूराजे रायगडावर चालून येत आहे. नाही येणार ते. एक आई म्हणून आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे पहा, महाराज सुरतेच्या मोहिमेवर गेले, मातब्बर सरदार गडावर नाही. त्यामुळे रायगडाची महाराणी म्हणून राजधानीचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ध्यानात ठेवा, शत्रू कोणीही असला तरी आम्ही तोफा डागायला कमी करणार नाही. स्वराज्य पहिलं, नंतर नाही. अहो हो. राणी साहेब, शंभूराजे आले ना चालू? नाही राणी साहेब, ते दिलेर खानाच्या वर आदिलशाही मुलगाली तिकोटा गावावर चालून गेले. स्वराज्याला कोणताही धोका नाही. मोठं संकट टळलं, नाहीतर मोठी आफत आली असती. अजूनही वेळ गेली नाही. तेव्हाही काहीही होऊ शकतं. हो, पण इथे तर सगळी जय्यत तयारी झाली आणि युवराज तिकोट्याला आदिलशहाच्या मुलखात. सगळंच बेभरवशी आहे. रायगडाच्या तटावर केव्हाही तोफ डागली जाऊ शकते. तेव्हा तटावर आम्ही उभ्या राहू. तोफेचा पहिला गोळा आम्ही झेलू मातोश्री. सुनबाई, मातोश्री, अशा अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा युवराजांवर विश्वास ठेवा. मोठ्या राजकारणाचा पट मांडलाय त्यांनी. त्यांना आशीर्वाद द्या. तोफा रोखू नका, एवढीच विनंती आहे आमची.